नमस्कार, मी जयराम लक्ष्मण नडगे, राहणार सातुर्ली। आमचा युवा पुरुष बचत गट आहे आणि माझ्या सोबतीला भगवान एम.जी. बरफ हे आमच्या बचत गटाचे सचिव आहेत। आम्ही दोघे सुशिक्षित तरुण आहेत। आमचं BA पर्यंत शिक्षण झालेलं आहे आणि आम्ही कातकरी समाजातील आहेत। आम्हाला आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत आदिम जमातीचे संरक्षण तथा विकास ह्या कार्यक्रमाअंतर्गत 3 वर्षाकरिता वीटभट्टी योजनेचं अनुदान मिळालं। त्यामध्ये 5 लाखाचं अनुदान होते। पहिल्या वर्षी आम्ही 3 लाख वीट निर्मिती केली आणि ती विकली। त्याच्यातून आम्हाला जवळपास 2.5 ते 3 लाख रुपयाचा नफा झाला। त्यानंतर दुसऱ्या वर्षी आम्ही हाच युनिट मोठ्या प्रमाणात करायचा ठरवला आणि मग दुसऱ्या वर्षी आम्ही 6 लाख उत्पन्न काढलं। त्याच्यामध्ये 6 लाख वीट आम्ही निर्मिती केली आणि ती विकली। त्याच्यातून जवळपास आम्हाला 5.5 लाखापर्यंत अनुदान नफा मिळाला। आणि आता आमच्यामध्ये एक विश्वास तयार झाला का याच्यामधून आपल्याला एक जगण्याचा साधन निर्मिती होऊ शकते आणि हे जे काही स्थलांतराचं प्रमाण आहे हे नक्की याच्यामधून थांबेल। आणि म्हणून माझी आदिवासी आणि कातकरी समाजाला आणि युवकांना विनंती आहे का ह्या गव्हर्नमेंटच्या आदिवासी विकास प्रकल्पाच्या विविध खूप चांगल्या योजना आहेत। त्याच्यामधली एक वीटभट्टी आहे आणि हे असे युनिट जर आपण यशस्वीरित्या केले तर नक्की आपला स्थलांतर थांबेल, आपला जीवनमान उंचावेल, शिक्षणामध्ये प्रगती होईल, नक्कीच आपल्या कुटुंबाचा आणि समाजाचा विकास होईल। एवढीच मी समाजाला विनंती करतोय आणि आदिवासी विकास प्रकल्प जव्हार यांच्या सगळं टीमचं मी ह्या ठिकाणी आभार मानतो। तर मित्रांनो, पाहिलात आपण जयराम नडगे यांच्या स्वतःच्या मुखातून आपण ऐकलं असेल की आदिम जमातीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन, आदिवासी विकास विभाग आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार यांच्या वतीने ज्या वेगवेगळ्या योजना सुरू आहेत त्यातील त्यांची ही वीटभट्टीची योजना गेली 3 वर्ष ते यशस्वी करत आहेत। आम्ही ही जी वेगवेगळी सदर प्रसारित करत आहोत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय जव्हार यांच्या वतीनं, आमचा उद्देशच आहे की आदिवासी तथा कातकरी समाजातील जे तरुण असतील किंवा जे होतकरू मंडळी आहेत त्यांनी या अशा योजनांचा लाभ घ्यावा। माझ्यासोबत आहे श्री प्रकाश चव्हाण सर, जे या आदिवासी विकास विभागाचे निरीक्षक आहेत। त्यांच्याकडे या मोखाडा तालुक्याचं निरीक्षण आहे। आपण त्यांना विचारूया की नक्कीच आदिम जमातीचा संरक्षण तथा विकास ह्या योजनेअंतर्गत कोणकोणत्या योजना आदिम जमातीसाठी जेणेकरून इतर लोकांना त्याचा लाभ घेता येईल। सर, प्रकल्प कार्यालय जव्हार अंतर्गत माननीय प्रकल्प अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष केंद्रीय सहाय्य, PTG तसेच न्यूक्लियस बजेट योजनेअंतर्गत बचत गट तसेच वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत।